श्री स्वामी समर्थ. आपलं दार, अंगण हे आपल्या घराचं, आपल्या कुटुंबाचं एक प्रतीक म्हणून आपण दरवाजावरती रांगोळी तसेच तोरण बांधत असतो. आपण दरवाजावरती कोणतं तोरण बांधावं, कोणतं तोरण शुभ आहे किंवा कोणतं तोरण अजिबात बांधू नये, याविषयीचा आजचा हा माझा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर थोडा जरी मनापासून आवडला तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दरवाजावरती तोरण कोणतं शुभ असतं आणि कोणतं तोरण बांधावं. पहिल्या काळामध्ये दसऱ्याला, दिवाळीला आपण दरवाजे स्वच्छ करायचो. त्याच्यानंतर झेंडूच्या फुलांचं तोरण तसेच आंब्याचे तोरण बांधले जायचे. ते अत्यंत शुभकारी मानले जात होते, कारण कोणतेही मांगलिक कार्य सुरू करण्याच्या आधी दरवाजावरती तोरण बांधलं जात असायचं. हे तोरण अतिशय शुभ मानलं जातं. त्याचबरोबर तोरण बांधताना अशोकाची पानंही वापरली जातात बरं का. पण एक आहे, हे फुलांचं, आंब्याच्या पानांचं किंवा अशोकाच्या पानांचं बांधलेलं तोरण सुकलेली पानं अजिबात खूप जास्त दिवस दरवाजावरती ठेवू नयेत. ते सुकले की लगेच काढून टाकावेत, कारण हे सुकलेले पानं जर तसेच राहिले तर फक्त नकारात्मकता घरात प्रवेश करते बरं का. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपण तोरण बांधतो पण काही काळानंतर तोरण बांधलेलं सुकलेलं आहे की नाही हे पाहण्यात विसरून जातो आणि मग ते तसंच दरवाजावरती राहतं. तिथंही काळजी घेतली पाहिजे. आता आंब्याचं तोरण आपण एखाद्या ठराविक मंगलप्रसंगीच वापरतो, जसं दिवाळी, दसरा किंवा एखादं शुभकार्य घरामध्ये असेल तर. आणि नेहमीसाठी कोणतं तोरण सगळ्यात उपयोगाचं आहे बरं, त्याविषयी मी आज सांगणार आहे. दरवाजावरती अत्यंत शुभकारी असणारं हे रुद्राक्षाचं तोरण खूप शुभकारी मानलं जातं. ज्याप्रमाणे एखादी गोष्ट फिल्टरचं काम करते की नाही, म्हणजे फिल्टर जर लावलं तर अशुद्ध गोष्टीवरती राहतात आणि शुद्ध हेच फक्त आत निघतं. त्याचप्रमाणे रुद्राक्षाचं तोरण हे आपलं फिल्टरचं काम करत असतं. बघा, बराच वेळेस आपण बाहेरून थकून भागून येतो, अनंत असे विचार आपल्या डोक्यामध्ये असतात. आपल्या घरी पाहुणे असतात, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, पण घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करू देत नाही ते हे तोरण आहे. रुद्राक्षाचं तोरण हे महादेवाला रुद्राक्ष अत्यंत प्रिय असा मानला जातो. त्यामुळे रुद्राक्षाचं तोरण जर दरवाजावरती लावलं तर निगेटिव्हिटी घालवण्याचं काम, पॉझिटिव्हिटी प्रसारित करण्याचं काम आणि घरामध्ये सकारात्मकता येण्याचं कार्य जास्त करून रुद्राक्ष करतो. म्हणून रुद्राक्षाचं जर तोरण तुम्हाला मार्केटमध्ये मिळालं तर अत्यंत शुभकारी असं हे तोरण आहे. कोणत्या दिवशी हे तोरण बांधावं बरं, तर कोणत्याही शुभ दिवशी हे तोरण बांधलेलं अत्यंत शुभकारी असतं. ज्याप्रमाणे सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार हे तोरण तुम्ही बांधू शकता. तुम्ही हे तोरण मंदिरामध्येही बांधू शकता. त्याचबरोबर कवड्याचं तोरणही अत्यंत शुभकारी आहे बरं का. कवड्या ह्या नजरदोष निवारणासाठी उपयोगी असतात. त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी, लक्ष्मीप्राप्तीसाठी कवडीचा उपयोग केला जातो. म्हणून आपण दरवाजावरती कवडीचं तोरणही लावू शकतो. मी देवघरामध्ये कवडीचं तोरण त्याचबरोबर रुद्राक्षाचं तोरण लावलेलं आहे. घरामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी हे तोरण खूप महत्त्वाचे आहेत आणि खूप शुभकारी आहेत. दरवाजावरती हे लावलेले तोरण अत्यंत शुभकारी असतात. सकारात्मकता घरात प्रवेश करते. त्याचबरोबर नकारात्मकतेला थांबवण्याचं काम हे तोरण असे करत असतात. त्यामुळे दरवाजावरती तोरण आवर्जून लावावं. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी याचा चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो. नजरदोषासाठीही हे वापरले जातात. त्यामुळे आवर्जून याचा उपयोग करावा. दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.